पुणे ग्रामीण विरुद्ध संभाजीनगर क्रीडांगण क्रमांक 4 कोल्हापूर विरुद्ध ठाणे ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 5 क्रीडांगण क्रमांक 2 नाशिक शहर पुणे शहर क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 3 मुंबई शहर पश्चिम रत्नागिरी असे सामने सुरू। बस क्रीडा रसिको असंच पाठिंबा देतो, असा सपोर्ट करा। आपल्याला ही सर्व गोल्डन अपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी माननीय श्री संजयजी वाघोले साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांना आपण थँक्यू बोलायचं। श्री कृष्णा पाटील जे आहेत अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन त्यांना आपण धन्यवाद बोलायचं। हो गेलो एक चालू आहे तुमचं भांडी आहे राहुल आहे विकास आहे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीमध्ये सर्वांचं स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजय वाघोले साहेब श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। सर्वांचं स्वागत आहे। मनमुराद आनंद आपण कबड्डीचा घ्यायचा आहे। ठाणे जिल्हा ठाणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर जिल्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना सुरू आहे। माननीय श्री संजय वाघोले साहेब आपल्या उजवीकडे जे 3 ग्रेट पर्सनॅलिटीज बसलेले आहेत श्रीमती चित्रा नांबरकर कोल्हापूर विरुद्ध ठाणे शहर ठाणे ग्रामीण विरुद्ध मुंबई शहर पूर्व
महिला विभाग पालघर विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर विरुद्ध ठाणे शहर, ठाणे ग्रामीण विरुद्ध मुंबई शहर पूर्व। महिला विभाग पहिला पुकार। नेक्स्ट प्री क्वार्टर फाइनल मैच। पुरुष विभाग पहिला पुकार पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड जिल्हा, अहिल्याबाई नगर अहमदनगर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम। आपल्याला घेण्यासाठी पहिला पुकार। पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड जिल्हा, अहिल्यानगर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम। पुरुष संघांना सुद्धा प्री क्वार्टरच्या लढतीला पहिला पुकार। मी व्यवस्थापक पिंपरी चिंचवड, रायगड, अहिल्यानगर, मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर, मुंबई उपनगर पश्चिम। महिला विभाग पालघर, मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर, ठाणे शहर। तिसऱ्या पुकाराला यायचं। पुरुष विभागात पहिला पुकार, दुसऱ्या प्री क्वार्टर फायनल। क्रीडा रसिको, सुरू असलेले सर्व सामने बाद पद्धतीचे म्हणजे प्री क्वार्टर फायनलचे सर्व सामने क्रीडांगण क्रमांक 1 ते 6 सर्व सामने पुरुष आणि महिला गटाचे प्री क्वार्टर फायनलचे आहे। आणि पुढील प्री क्वार्टर फायनलसाठी आम्ही पहिला पुकार दिलेला आहे। पुरुष विभाग पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड, अहिल्यानगर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम। महिला विभाग पालघर विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर विरुद्ध ठाणे शहर, ठाणे ग्रामीण विरुद्ध मुंबई शहर। ग्रामीण पुणे बाबा रेटिंग आली पाठवतो आली नाही 16 मध्ये पाठवतो।
मुख्य प्रवेशद्वाराजवळ कृपया कोणीही थांबायचं नाहीये। गॅलरीमध्ये भरपूर जागा शिल्लक आहे। अतिशय सुंदर व्यवस्था माननीय श्री संजयजी बागुले साहेबांनी केलेली आहे। आपण कृपया त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं। कबड्डी खेळातले अनेक दिग्गज मंडळी श्री संजयजी बागुले साहेब, श्री कृष्ण पाटील साहेबांचा स्तुत्य असा उपक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत। त्यापैकी श्री सीतारामजी साळुंके आहेत, छत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत, महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक आहेत, MSC बँकेचे ते खेळाडू। आणि बागुले सर आपल्या MSC बँकेने आपल्याला फायनान्स सुद्धा केलेला आहे, सपोर्ट सुद्धा केलेला आहे। श्री सीताराम साळुंकेचे आपलं स्वागत आहे। ज्येष्ठ कबड्डी पंच श्री रामचंद्र पाटीलजी, त्याचबरोबर श्री दयानंद दंदाडे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू इथे उपस्थित आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत। महाराष्ट्र मुंबई शहर कबड्डी संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी श्री शरद कलंगल उपस्थित आहेत। त्याचबरोबर जॉईंट सेक्रेटरी पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन दीपकजी धावडे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। धावडेजी या टेबल जवळ सगळ्यांना मदत करायची आहे। संजय बागुले साहेबांनी फक्त इनिशिएटिव्ह घेतलेला, आपण सगळंच काम करायचंय। तानाजी मटकर तुम्ही सुद्धा लक्ष द्या, महेश घोडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या, कुणाल आमचा स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री संजयजी बागुले साहेब, माननीय श्री कृष्ण पाटीलजी। आपला कबड्डीचा उपक्रम पाहण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी महाराष्ट्रातले इथे आलेले आहेत। त्यापैकी ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले आहे असे महिला आणि पुरुष खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी माननीय श्री संजयजी बागुले साहेब आपणास विनंती करतो यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। श्री कृष्ण पाटील साहेब, अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष शारदा संकल्प प्रतिष्ठान, आपल्याला मी रिक्वेस्ट करतो की आपण मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। सर्वप्रथम शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी चित्रा नाबर केरकर मॅडम, आपण मध्यावरती यायचंय। फोटोग्राफर आपण मुख्य स्टेज जवळ यायचंय। आमचा मयूर श्रीवास्तव, आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय। चित्रा नाबरजी, आपली कबड्डी किती मोठी केलेली आहे श्री संजयजी बागुले साहेबांनी आणि श्री कृष्ण पाटील साहेबांनी, ठाणे जिल्ह्याने किती मोठी केलेली आहे। आणि समाधान या सर्वांना मिळालेलं आहे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सदैव त्यांची ऋणी राहील। संजयजी बागुले साहेब, श्री कृष्ण पाटीलजी, चित्राजी आशीर्वाद द्यायचा आहे कृष्ण पाटलांना, असंच कबड्डीचं काम त्यांनी केलं पाहिजे, अशी ताकद देऊया आपण त्यांना। यानंतर दुसऱ्या छत्रपती पुरस्काराच्या मानकरी श्रीमती विजया राणी शेलार मॅडम। शेलारजी 2 मिनिटं आपण तिथे ब्रेक घ्यायचा, हा टेक्निकल ब्रेक आहे, छोटासा ब्रेक आहे। विजया शेलार, आपण जेव्हा खेळायचं तेव्हा असं स्वरूप नसायचं ना, बिलकुल नसायचं। हे फार म्हणजे बहुत महंगी बात है ये। आमची उमा भोसले पण कबड्डी खेळायची आणि तिला सुद्धा माहिती आहे, उमाला सुद्धा माहिती आहे उमा किती अडचणीचे दिवस आपण बघितलेले आहेत। राहण्याची व्यवस्था कशी होती, व्यासपीठ आपलं छप्परवाला असायचं, हे सगळं नसायचं उमा। आणि मी नशीबवान, मी भाग्यवान स्वतःला समजतो।
शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी विजया राणे शेलार, आपण मध्यावरती यायचे. विजया राणे शेलार, आपला सन्मान माननीय श्री संजयजी वाघोले साहेब, श्री कृष्ण पाटीलजी आपण करावं अशी आपणास विनंती करतोय. श्री संजयजी वाघोले साहेब, विजया शेलार आपल्या काळातली एक मोठी खेळाडू आणि त्याचबरोबर देखणी खेळाडू. तिचा खेळ सुद्धा सुंदर, जशी ती दिसते तसा तिचा खेळ होता. आणि विजया आपण सगळ्यांनी बुवांबरोबर काम केलेलं आहे. फेडरेशन कप आपण कसं विसरू शकणार. मणिपूरच्या टीमला जेव्हा आपण सकाळी 4च्या गाडीने दादर गुवाहाटी एक्सप्रेसने त्यांना डिपार्ट केलेलं. संजय वाघोले सर सगळे अचंबित आहेत, सगळे अचंबित आहेत. डोळ्यांचे पारणे फेटलेले आहेत सगळ्यांचे. यानंतर उमा भोसले बेंडीगिरी, छत्रपती पुरस्काराची मानकरी, महाराष्ट्र कबड्डी संघाची माजी संघनायिका, इन ऍक्शन बघितलेलं आहे. उमा असेच प्लेअर घडवत राहायचं आहे. उमा कबड्डी बघ किती मोठी झालेली आहे. उमा भोसले नुसतं सत्कार स्वीकारायचं नाही आहे, त्यांना शेकंड करायचं आहे. यांनीच हे उपक्रम केलेले आहे. त्यांना शेकंड करायचं. उमा हे विसरायचं नाहीये. चित्रा मॅडम त्यांना शेकंड करायचं आहे. विजया आपण सेकंड करायचंय त्यांना थँक्यू बोलायचं. श्री संजयजी वाघोले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री विकास पाटील जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेंडचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती. श्री विकास पाटील आहेत, पेंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत पेंडचे. त्यांचा सन्मान माननीय श्री संजयजी वाघोले साहेब आणि श्री कृष्ण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. मी श्री कृष्ण पाटील सर आणि श्री संजय वाघोले साहेब आपल्यास विनंती करणार, आपण कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उद्योजक श्री दत्ताभाऊ कळमकर यांचा सन्मान करायचा आहे. श्री संजय वाघोले साहेब आपल्यासारखं हे कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. राजन आदटराव, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे माजी सदस्य आणि कबड्डी संघटक रवींद्र शिंदे, आपण ही सेकंड नंबरच्या व्यासपीठावरती यायचं आहे. श्री रामदासजी धनकुडे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे आणि त्यावर प्रसिद्ध उद्योजक, आपणही पुढे यायचे सर, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री रामदास शेठ धनकुडे, पुणे जिल्ह्यात राम साळुंके, आपण ही व्यासपीठावरती यायचं. आपला सन्मान मुख्य आयोजक श्री संजयजी वाघोले साहेब आणि श्री कृष्ण पाटील साहेब करतील. श्री मीनानाथ धानजी, मुख्य तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री मीनानाथ धानजी. शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी गौतमी राव. गौतमी, तुझं स्वागत आहे. गौतमी हा तुझा जिल्हा आहे. तुला छत्रपती पुरस्कार ठाण्याने दिलेला आहे. तुला महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भारतीय रेल्वे कबड्डी संघाची प्रशिक्षिका, वेस्टर्न रेल्वे कबड्डी संघाची प्रशिक्षिका आणि उत्कृष्ट कॉमेंटेटर स्टार स्पोर्ट्सची गौतमी. ऋषाली, तू सुद्धा मध्यावरती आली असते तर बरं वाटलं असतं आम्हाला. ऋषाली, गौतमीला सेकंड करायचंय तू. गौतमी बघ ना, आपली कबड्डी किती मोठी झालेली आहे. किती मोठा सन्मान आपल्याला संजय वाघोले साहेबांनी दिलेला, कृष्ण पाटील साहेबांनी दिलेला. या ठिकाणी श्री शरद कदम, रायगड जिल्ह्यावरून कबड्डीचे सामने पाहायला आलेले आहेत. शरद कदमजी रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत. सर रामचंद्र ठाकूर साहेबांना घेऊन, सुनील तटकरे साहेबांना घेऊन अनेक मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये मला घेऊन जाण्याचं काम शरद कदमांनीच केलेलं आहे. शरद कदम कबड्डी मधलं एक हँडसम व्यक्तिमत्व, जितका देखणा व्यक्तिमत्व तेवढा चांगला हृदय ठेवणारे शरद कदम रायगड जिल्ह्याचे. स्क्रीन जवळ जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचा, स्कोर दिसत नाहीये.
रवी म्हात्रे आपण यायचं. रवी म्हात्रेजी रवी म्हात्रेंचा सन्मान. कृष्णा पाटील सर रवी म्हात्रेंचा बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गोपीनाथ पाटील. श्री गोपीनाथ पाटील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गोपीनाथ पाटील बँक ऑफ इंडिया. गोपीनाथ पाटील जी आपण पुढे यायचे. गोपीनाथ पाटील जी डॉक्टर माणिक राठोड. डॉक्टर माणिक राठोड श्री वल्केश राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. श्री वल्केश राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. श्री माणिक दुतोंडे उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. आपण ही व्यासपीठावर श्री वल्केश राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. श्री माणिक दुतोंडे उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. आपण पालघर जिल्ह्याच्या निर्माण झाल्यानंतर वाघोले साहेब पालघर जिल्ह्याने खूप प्रगती केलेली आणि क्रेडिट या पदाधिकाऱ्यांना जातो. त्यापैकी उपाध्यक्ष श्री वल्केश राऊत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे. श्री माणिक दुतोंडे उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. माणिकजी तुम्ही खरोखर फार मेहनत घेता पालघरसाठी. डॉक्टर माणिक राठोड. डॉक्टर माणिक राठोड श्री माणिक दुतोंडे आहेत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव डॉक्टर माणिक राठोड आपणही पुढे यायचे सर. आपला सन्मान होईल. माणिक राठोड वाघोले साहेब. माणिक राठोड डॉक्टरेट त्यांना मिळालेली आहे. PhD केलेली आहे कबड्डीमध्ये. आणि 2017-18 साली जी आपली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झाली तेलंगणा येथे, त्या ठिकाणी ते संघाचे प्रशिक्षक होते. रिशांक देवाडिगा त्या संघाचा कर्णधार होता आणि गेले अनेक वर्षानंतर महाराष्ट्राने तिथे चॅम्पियनशिप मिळवलेली होती. डॉक्टर माणिक राठोड यांचाच त्यांना मार्गदर्शन प्राप्त झालेलं होतं. मुख्य आयोजक श्री संजय वाघोले साहेब आणि श्रीकृष्ण पाटील साहेब, आपणास विनंती राहील इथे सीताराम साळुंके सर आलेले आहेत. छत्रपतीला शुभस्ते करायचंय. सीताराम साळुंके जी आपण पुढे यायचंय. कृष्णा पाटील सर, सीताराम साळुंके आलेले आहेत. महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक. MSC बँक त्यांचा जो व्यावसायिक संघ होता आणि बजरंग संस्था त्यांची स्थानिक संस्था होती. आणि पाटणकर साहेब यांच्या उंचीवरती जायचं नाही. एक जबरदस्त मध्यरथी जो म्हणतो ना छोटा लेकिन सबको धोका, आपले सीताराम साळुंके. पाटणकर सर थोडा
72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आजच्या चौथ्या दिवशी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. विनंती आपण बसून घ्या. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आपणा सर्व प्रेक्षकांचं असंच सहकार्य आम्हा आयोजकांना सातत्याने मिळत राहील हा विश्वास आहे. केबीपी कॉलेजचे सन्माननीय सचिन मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सचिनजी मोरे साहेब यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर मधोमध यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय कृष्णा पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण सचिन मोरे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय बागुले साहेब आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांचं तर योगदान आहेच, पण त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका, MSRDC आणि MIDC यासोबतच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा आज चौथ्या दिवशी सुद्धा सर्व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये या ठिकाणी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जे अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये विविध कबड्डी संघटनांचे पदाधिकारी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करणं हे आयोजक म्हणून आमचं कर्तव्य आहे. ठाण्याच्या राष्ट्रीय खेळाडू अतुल गावकर, मुंबई फोटोग्राफर दिनेश घाडीगावकर, मयूर श्रीवास्तव, नांदेडच्या छाननी समितीचे प्रमुख अजगर अली पटेल, त्याचबरोबर ठाणे छाननी समिती सदस्य सुरेश खरे, मुंबई उपनगर छाननी समिती सदस्य सुरेश मोरे, पालघर छाननी समिती सदस्य मनोज ठाकूर, औरंगाबाद छाननी समिती सदस्य माणिक राठोड, उस्मानाबाद छाननी समिती सदस्य फुलचंद कदम या सर्व मान्यवरांना विनंती आहे पण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं. पालघर जिल्हा सामनाधिकारी क्रीडांगणाचा ताबा घ्या. क्रीडांगण क्रमांक 1, 2, 3. या रंगतदार पद्धतीने होत असणाऱ्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे सन्माननीय प्रताप शिंदे हे उपस्थित आहेत. प्रतापजी आपल्याला विनंती आहे आपण या क्रीडांगणामध्ये आलेले आहात. माननीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण कृपया मुख्य व्यासपीठावर यावं. सन्माननीय प्रताप शिंदे राष्ट्रीय खेळाडू, आपल्याला विनंती आहे कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. यांना माझी विनम्र विनंती आहे. आज या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या
माजी संघनायिका शैला रायकर पेडणेकर उपस्थित आहे. आपण कृपया त्यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने करावा. श्रीकृष्ण पाटील सर, छत्रपती पुरस्काराचे मानकरी शैला रायकर पेडणेकर मॅडम, आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान संघटन समितीच्या वतीने होतो. आणि आपण इथे की माननीय आमदार श्री रवी शेठ पाटील यांचे ते सुपुत्र आहेत आणि रायगड जिल्ह्याची चाचणी आपण यशस्वी करून दाखवलेली आहे. वैकुंठ पाटीलजी, आपले स्वागत आहे. रायगडची कबड्डी, ठाण्याची कबड्डी, संजयजी बाघुले साहेबांची कबड्डी, कृष्णा पाटील साहेबांची कबड्डी, ही कबड्डी बघितल्यानंतर डेफिनेटली आपल्या सगळ्यांना शरद कदमजी, गोपीचंद पाटीलजी, आपल्याला प्रश्न पडेल की 73वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणी घ्यावी आणि कशी घ्यावी. आप देखेंगे आगे होता क्या है. वैकुंठ पाटीलजी, असेच भेटत राहा, असेच येत जा. आपण कबड्डीसाठी शरद कदमजी आहेत, गोपीचंद पाटील आहेत, आपण सगळे तुमच्या बरोबर आहोत. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार सन्माननीय रतनमामा पाटील हे देखील आवर्जून आज या खेळाचा आनंद घेण्यासाठी, आमचा ग्रुप वाढवण्यासाठी उपस्थित आहेत. चाचणी कबड्डी स्पर्धेच्या आजच्या 4थ्या दिवशी या मुख्य मंचावर मनःपूर्वक स्वागत. रतन पाटीलजी, आपण हे स्वागताचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा सन्माननीय जो सांगेल तो ग्राउंड ओपन करू. ओके, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका, MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्यानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली ही 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 आज 4थ्या दिवशी एका रंगतदार अशा क्षणी आपण त्याचा आनंद घेतो आहोत. या खेळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी क्रीडा प्रेमींचं आयोजकांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. हा खेळाचा थरार आपण सारे अनुभवत आहात. खरं तर हा सांघिक